मित्रांनो, आता हॉलिवूड म्हटलं की आपल्यासारख्या जुन्या पोरांना डायरेक्ट हॅरी पॉटर आठवतो आणि कधी कधी अँजेलिना जुली. पण आजकालच्या पोरांना डायरेक्ट आठवतात त्या म्हणजे मार्गट रॉबी, ॲना ड आर्मस, झेंडाया आणि सर्वांची लाडकी सिडनी स्विनी. पण आता हे का आवडतात ते विचारू नका. पण यातलीच एक हिरोईन सिडनी स्विनी गेल्या काही दिवसांपासून ऍपल 17 पेक्षा जास्त चर्चेत आहे. पण का, सांगतो. हॉलिवूडची अभिनेत्री सिडनी स्विनी आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशी सगळीकडे चर्चा रंगली आहे. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या पिक्चरसाठी तिला तब्बल 530 कोटींची ऑफर करण्यात आली आहे. या चित्रपटात सिडनी एक तरुण अमेरिकन स्टारची भूमिका साकारणार असून तिचे प्रेम एका भारतीय सेलिब्रिटीशी जुळतं अशी या पिक्चरची स्टोरी असेल. द सनच्या रिपोर्टनुसार एका प्रोडक्शन हाऊसने सिडनीला 45 मिलियन पाऊंड म्हणजेच 530 कोटींपेक्षा जास्त किमतीचा करार ऑफर केलाय आणि त्यात 35 मिलियन पाऊंड म्हणजेच 415 कोटीपेक्षा जास्त फी आणि 10 मिलियन पाऊंड म्हणजेच 115 कोटीपेक्षा जास्त स्पॉन्सरशिप आणि डीलचा समावेश असेल. निर्मात्यांना विश्वास आहे की सिडनीची लोकप्रियता चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अधिक प्रेक्षक मिळवून देईल. हा चित्रपट 2026च्या सुरुवातीला सुरू होणार असून त्याचे शूटिंग प्रामुख्याने न्यूयॉर्क, पॅरिस, लंडन, दुबई यासारख्या ठिकाणी होणार आहे. पण एवढ्या मोठ्या ऑफरमुळे स्वतः सिडनी सुद्धा सुरुवातीला थक्क झाली होती. पण अजून तिने या पिक्चरसाठी होकार दिला नाही, कारण तिच्याकडे आधीच खूप सारे प्रोजेक्ट पेंडिंग मध्ये आहेत. पण खरं तर देव करू आणि हे प्रोडक्शन हाऊस करण जोहरचं नसावं, नाहीतर भाऊ सिडनीच्या ऑपोजिट टायगर श्रॉफला कास्ट करून स्टुडंट ऑफ द 3 इयर बनवेना म्हणजे झालंच.